काय म्हणते ती, त्या श्लोकाचा भाव काय आणि कधी म्हटला तिने हा श्लोक, थोडासा एक प्रसंग आपल्याला पाहावा लागेल. असं घडलं, एक सिंह पाणी प्यायला गेला तळ्यावर. तुम्ही ऐकताय ना, सिंह पाणी प्यायला गेला आणि पाणी प्यायला लागला. पाणी पिता 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 त्याच तळ्यावर एक कोलीन पाणी प्यायला आलेली होती. या सिंहानं त्या कोलिनीला पाहिलं. त्याला वाटलं पाण्याबरोबर खाद्यही सापडलं. त्यानं डरकाळी फोडली. ती घाबरली, इतकी घाबरली की तिच्या पोटात बच्च होतं, बाळ होतं तिचं. तिला पळायला शक्य नव्हतं, पण घाबरलेल्या अवस्थेत उडी मारण्याच्या नादात तिनं आपलं पोटातलं बच्च बाहेर फेकलं. पण जमिनीवर पडलेलं बच्च असं वळून सुद्धा पाहिलं नाही त्या पोराकडं. वाऱ्याच्या वेगात पळत सुटली. कारण तिला सिंहाच्या ताब्यात अडकायचं नव्हतं, सापडायचं नव्हतं, मरायचं नव्हतं. सिंह त्या पिलाजवळ गेला. कोणाच्या, जरा बोलत जा, कोणाच्या, कोलिनीच्या. काय केलं असेल हो त्या सिंहानं त्या बच्च्याला? मारला असेल, खाल्लं असेल, खाल्लंही नाही मारलंही नाही. त्याला उचलून खांद्यावर घेतलं. खाऊ कसावं सिंह, इतकं कोळं कोळं मांस भेटतंय खायला, काय अडचण नाही, त्याचा आहार आहे तो. पण सिंह इतका मोठा आणि त्याला एवढं सुद्धा कळू नये की इतकं कोळं मांस, आता त्याला सिंह म्हणतात. मोठी माणसं चिल्लर लोकांबरोबर वाद घालत नाही, सामान्य बरोबर वाद घालत नाही. काय मैदान गाजवायचंय त्या आखाड्यात, एक गाव दोन तुकडे, जाऊ दररोज वाद घालत बसायचं नाही माणसाचं. एखाद्याची स्पर्धा करायची आहे ना, एकचदा फुल ताकदीने, काय कोणाशी वाद घालायचा. वादही करायचा असेल तर आपल्या वादाची चर्चा अख्ख्या राज्यात झाली पाहिजे, अख्ख्या राज्यात, सामान्य नाही. जनाबाईनं वाद घातला, पण कोणाबरोबर? देवाबरोबर, कोणाबरोबर नाही. जनाबाईचं प्रसिद्ध भांडण आहे. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. उलट्याचा बहुमान वाढविला, उलट्याचा बहुमान वाढविला. दिवानाचा अपमान केला, दिवानाचा अपमान केला, दिवानाचा अपमान केला, दिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. वानाचा भाऊ केला छळ, कीर्तिवानाचे मारेल बाळ. मनवसी त्यांचनाचे बळ, जनी मने मी जाणे तुझा खेळ. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. हे भांडण आहे जनाबाईचं. अरे अरे विठ्यामुळं मायेच्या कारट्या तुझी रांडर रंडके झाली. भांडण, मोठी माणसं मोठा वाद घालतात. काय माणसं कोणाची एसटीत भांडून राहिले. काही माणसं एसटीत, आज पंढरपूरला मी पाहिलं, मी 75चा आहे बुवा, त्या फोकटात मला बसवा, फोकटात मला बसवा. राईक काय भांडण्याचं स्थळ काळ वेळ पहा जरा, कुठं भांडतील. अवघड आहे. सिंहानं ते बच्चे उचललं, घरी आणलं, बायकोला आवाज दिला, बाहेर आहे ग. काय हो, हे घे. तिला अगोदरचे 2 मुलं होते याचे, सिंहाचे, आणि कोल्याचं बच्च खांद्यावरून तिला दिलं आणि सांगितलं
हे तिसरं आहे माझं समज. सांभाळ. आताच्या काळात सिंह गारच झाले. असं कोण सांगेल माझं सांभाळ. ते म्हणजे ठीक आहे मालक. तिनं ते पोरग ते बाळ बच्च आत घेतलं, सांभाळायला लागली. त्याचा आगळा वेगळा दरारा. ते दोन्ही मुलं मोठे झाले सिंहाची आणि त्यांच्याबरोबर ही मोठं झालं कोल्याचं. पहिला दिवस दोन्ही मुलं त्यांनी इच्छा व्यक्त केली की आज आम्ही शिकारीला जाणार. दोन्ही शिकारीला निघाले, पण त्यांच्याबरोबर कोलही निघालं. पहा काय म्हणते ती सिहीन. ऐका तिचा भाव किती गोड आहे. मी अनुसरण सांगतोय तुम्हाला, अनुकरण नाही. ते शिकारीला गेले आणि त्या दोघं भावंडांनी हत्ती पाहला. लहाना भाऊ मोठ्याला म्हणतो, दादा अरे याची त्याची शिकार करून बापाला बातमी दिल्यापेक्षा एकदा काय हत्तीचीच ताकद अजमावून बघू आपण. मर्दाची पिलाय, मोठ्याची पोर आहे, काय वाद घालतो रे कोणासोबत. एकदा हत्तीच रणांगणातून परत पाठवू. हे कोल ऐकत होत. तो म्हणे जरा ऐका, पहिलाच दिवस आहे, एकदम हत्तीच्या नादी लागू नका. तो केवढा, तुम्ही केवढे, तुम्हाला अजून ज्ञान नाही शिकारीचं. दुसरं पहा, नंतर पाहू. काही कधी एखादा आमच्या जातीचं भेटलं तर पहा, कुठं काही सापडलं बिपडलं तर ऐकायला तयार नाही. इतका राग आला महाराज. पळकुटे माणसं कोणाला युद्ध करूही देत नाही आणि स्वतः युद्ध करत नाही. पळकुट्यांचं असंच असतं. म्हणून पळकुट्या माणसांपासून सावध राहा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला फॉर्म भरायचंय. कोणाला विचारायचं फॉर्म भरायचं? ज्याचं अंतःकरण मोठं आहे, ज्याला अभ्यास आहे. काय पळकुट्याला विचारता हो फॉर्म भरू का? तो म्हणतो नाही रे बाबा, फॉर्म भीम नको भरू तू. एका शब्दात माणसाचं खच्चीकरण करणारे लोक या जगात राहतात. ऊर्जा देणारे, बल देणारे लोक फार थोडे. पळकुटे माणसं पळकुटे. पुण्यात पोलीस भरती चालू होती. लांबून लांबून पोरं आलेले, गर्दी, ग्राउंड चाललेलं. एकानं गर्दीमध्ये जाऊन इकडून तिकडून जागा शोधत शोधत एकदम त्या अधिकाऱ्याजवळ मुंडकं काढलं. त्या अधिकाऱ्याने विचारलं, का रे बाबा काही लांब उडी? तो म्हणे नाही. भालाफेक, थाळीफेक नाही, उंच उडी नाही, रनिंग नाही. मग तो आता इतकी रांग लागली, तू आला कशाला पुढं? तो म्हणे मी तुम्हाला हे सांगायला आलो की तुम्ही माया भरोशावर राहायचा नका बरं, यातलेच घ्या कोणी घ्यायचे. तो अधिकारी म्हणे पळ कुठे? इथं सिंहाची पिलं रांगे तू भेन, तू म्हणतो माझ्याशिवाय तुझ्या विना काय अडलंय रे? अरे गोरगरीब कुटुंबातली पोरं आहे, गावात झेंडा वंदना करता भांडत नाही. त्यांचं भांडण मर्दाचं भांडण आहे. गोरगरीब माणसाची पोरं ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवण्याकरता कधी भांडणं करत नाही. भावकीत वाद लावण्याकरता कधी राजकारणात येत नाही. मर्दाची ती पिलय जी हिमालयाच्या बर्फात, गुडघ्या एवढ्या बर्फात पाय खोन देशाच्या तिरंग्याला सलामी देतात आणि म्हणतात हरा है इस्लाम का, भगवा है भगवान का, सफेद ईसाई का और उससे भी प्यारा ही तिरंगा हिंदुस्तान का. ही आरोडी त्यांच्या जगण्यात आहे. त्यांच्या बापाचं रक्तच फार पवित्र आहे. त्या दोघे भावांना असं वळून पाहिलं सिंहाच्या पिलांनी. कोणाकडं? खोल्याकडं. खोल्याकडं. ते माझं आडनाव खोले, एकदम झटका बसतो ना माणसाला. ते जो पळत निघालं तिथून तर घरी रडा बिडायला लागला. आता नाटकीच. आई म्हणे भाऊ झालं काय तुला? तो म्हणे आई तुला राग येऊ देऊ नको, वाईटही वाटू देऊ नको, पण मी आता एकटाच शिल्लक आहे. तुझ्या वंशाचा दिवा मीच. ते दोघी गेले. आता कुठं गेले? अगं मेले असतील ते आतापर्यंत हत्ती बरोबर भिडले. ती त्याला जवळ बोलावते आणि काय म्हणते ऐका. इथं तिच्या मुखातला श्लोक आहे. शोरोसी, तू शूर आहे खोल्या. कृतविद्योसी, हुशार आहे. दर्शनीयोसी, पुत्र ते, तुला पालकी पुत्रवत प्रेम करावं वाटतं इतका देख नाही आहे. पण फरक एवढा आहे, यस्मिन कुले तो मुत्पन्नो गजस्तत्र न हन्यते. तुझ्या घरात जन्माला आला, ज्या घरात पैदा झाला त्या घरातलं रक्त ताकतीच नाही गड्या.
यस्मिन कुले तो उत्पन्नो गजस्तरण हन्यते. हत्तीची शिकार करण्याचं स्वप्नही त्या रक्तात नाही. डांगे पंचाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं, नगरसेवक म्हणून काम पाहिलेलं रक्त ताकदीचं असतं विधानसभेपर्यंत जायला. रक्तच नाही अंगातून विधानसभेचं स्वप्न पाहायचं. जमीन विकायची का तुला? पूर्वजांचा आशीर्वाद फार पाठीशी भक्कम असावा लागतो. तुला जर जिवंत राहायचं असेल कोल्या, तर माझी शपथ आहे तुला, मी तुला पोरासारखं सांभाळलंय. मी तुझं मरण माझ्या डोळ्यासमोर पाहू शकत नाही. माझी दोन्ही पोरं इथं घरी यायच्या अगोदर तू निघून जा. ते जर घरी आले आणि युद्धातून पळून आलेला माझ्या घरात त्यांनी पाहिला, तर माझ्या पोरांचं रक्तानं भरलेलं तोंड कोरडं होणार नाही. ते तुझ्या नरडीचा गोट घेतल्याशिवाय राहणार नाही. इथून निघून जा. त्याला दुर्दैवानं ज्या घरात सिंहासारखं जगण्याची संधी होती तिथून पळ काढावा लागला. आणि पळ काढता काढता दारात दोन्ही पोरं आलेली. आल्याच त्या कोल्याच्या बच्च्याचा नरडीचा घोट घेतला आणि विजयश्री करता ते दोन्ही सिंहाची पिला आईजवळ आले. जसं नाटकातलं कोलं, अभिनयातलं कोलं सिंहाच्या घरात चालत नाही, तसा नाटकात अभिनयात सेवा केलेला साधक माझ्या पांडुरंगाच्या दारात चालत नाही. म्हणून अनुकरे नाही, अनुसरे तो अमर झाला. अनुसरे तो अमर झाला. अनुसरे तो अमर झाला. अंतरला संसारा, अंतरला अंतरला संसार, अंतरला संसार, अंतरला संसार. अनुसरे तो अमर झाला. अनुसरे तो अमर झाला. अनुसरे तो अमर झाला. अनुसरे तो अमर झाला. ज्यानं अनुसरण स्वीकारलं तो अमर पदाला गेला. कोण? अनुसरण स्वीकारणारा. काय मिळालं त्याला? अंतरला संसारा. इथं संसारा या शब्दाचा अर्थ देह असा घ्यायचा. तो या संसाराला अंतर पावला. ज्याच्या करता हे मिळवलेलं होतं ते त्याच्या करताच व्यसलं. आणि संपूर्ण यावरचं प्रेम ते भगवान परमात्म्याच्या जीवे अनुसरल्या. अजूनही का नाही? जीवा भावानं अनुसरण केलं तरी तो येत नाही. तुकोबारांचे गोड प्रमाण आहे. तू का म्हणे जीवे, 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 तुका तुका म्हणे जीवे, ओ तुका म्हणे
म्हणे जीवे तुका म्हणे जीवे तुका म्हणे जीवे तुका म्हणे जीवे तुका म्हणे जीवे जीवे तुका म्हणे जीवे तुका म्हणे तुका म्हणे जीवे तुका म्हणे जीवे तुका म्हणे जीवे तुका म्हणे जीवे तुका म्हणे तुका म्हणे जीवे तुका म्हणे जीवे तुका म्हणे जीवे तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे अनुसरल्या एक भावे बाहेरील वास विसरली, जे बाहेर येतंय ते देहाला स्पर्शच करत नाही आणि जे आतला आहे ते बाहेरील वास दुर्लक्षित करतंय. इतकं अंतर याचं वाढलं. महाराज या अमर पदावर आडूर व्हायला आणि तुमच्या अनुसरणाला तुम्हाला खूप समर्पावं लागलं असेल. काय काय समर्पित केलं. निळोबाऱ्यांच्या गोळ गवळणी, एक गवळण फार सुंदर आहे महाराजांची. महाराज बोलतात, याची लागी वो तेजी अले भोग, याची लागी वो केले नानायाग, याची लागी वो अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा त्याग हो. जन्मोजन्मांतरी केली ही सूचना, याची लागी वो वसविले निर्जना, बक्षिले फळमुळ प्राशिले जीवना. हे कोणा करता केलं. याची लागी हे अनुसरण आहे. इतकं अनुसरण स्वीकारलं. काय अमरपद परमात्मा देणार नाही. काय मिळालं. अगदी अंतरला संसारा अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा आरूढ झाला. भगवंताचं दानच देवा. त्या दिवशी आपण पंढरपुरात चिंतन केलं. तुझे अवधार्य जाणो स्वतंत्र ज्ञानोबारे बोलतात. देतान मनसी पात्रा पात्र, पै कैवल्यासे पवित्र, जे वैर्याही ददले मोक्षो. अहो महाराजांनी त्याचं जे वर्णन केलं भगवंताच्या संदर्भात. तुवा सनकादिकाचे निमाने, सायुज्य सौरसू दिला पुतने. कोणाला काय दिलं नाही देवा तू. जी विषाची या स्तनपाने मारू आली का. राजसूय यागाचा हे सभासदी, तिथपर्यंत देखता त्रिभुवनाची मांदी. तू दिलं काय कोणाला. अरे पै शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेजीला ज्ञानोबरे बोलतात. तू काय नाही दिलं रे देवा. आम्हाला माहिती आहे शिव्या देणाऱ्याला मुक्ती दिली, शिव्या देणाऱ्याला जवळ घेतलं. पण अनुसरण अंतःकरणापासून आलं की जी विषाच्या स्तनपाने मारू आली, विषय घेऊन या निजस्थाना, पुतना घेऊ आली प्राणा. पुतना काय पाया पडायला आली होती का त्याचा जीव घ्यायला आलेली. पण तीही कृष्ण संगे जाना तै क्षणी उद्धरती. व्यभिचार संगती गोपी उद्धरल्या नेनो किती. कृष्ण श्याम सुंदर मूर्ती. नाथ महाराज बोलतात, देवासारखा कृपाळू, भगवत परमात्म्यासारखा प्रसाद जगाच्या पाठीवर तुम्हाला कोणी देऊ शकत नाही. म्हणून पुणेकर तुम्हाला हात जोडून प्रार्थना आहे. अरे एवढं मागता. तो वनाला याची लागी, बैसावे पितयाचे उत्संगी, की चंद्र सूर्य दिका परीस श्लाघ केला. ज्ञानोबा बोलतात, सामान्य बापाच्या मांडीवर बसायला आलेलं ध्रुवबाळ
तू मांडी दिले नाही देवा, आढळपत दिलं त्या ध्रुवाला. आढळपती बाळ बैसवेला ध्रुव, आढळपती बाळ बैसवेला ध्रुव, शिराचा सागर उपमन्या, शिराचा सागर उपमन्या. शिराचा सागरू उपमन्या, आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. कोण कोणाला देतं इतकं, पण हे देणारा एकच आहे भगवंत. तुम्ही त्याच्याकडे जा. कीर्तनाला बसलेल्या मंडळींना माझी हात जोडून प्रार्थना आहे, अनुसरण शरणागतीला चिकटून राहा. पाया पडावे हे माझे भांडवल. पाया पडायची सवय लावून घ्या, पण कोणाचंही पाया पडायची नाही. भगवंताच्या चरण कमलाला, ते हे चरण सुकुमार, जेथे मन माझे भ्रमर. देवाच्या चरणाजवळ मनुष्यानं भ्रमर व्हावं. जर झाला तर त्याला यथोचित दान. अगदी पूर्ण अभंगाचा विचार मला वेळेच्या मर्यादेत करता येईल का मला माहिती नाही, पण देणारा सर्वश्रेष्ठ परमात्मा आहे, त्याच्याकडे जा. तो देईल. काय देतो तो? सर्वस्वाचं दान देतो, जे जगातल्या कोणत्याच माणसाला देता येत नाही, कोणालाच नाही. आता परवा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि मी, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मी, आम्ही जवळजवळ 1 तास बसलो होतो. असं तुम्ही गृहीत धरा. ओगा आपण सांगायचं आणि विचारायचं, तुम्ही विलास नानांनी फोन करायचा, विलास काकांनी त्यांना, वांग्यात घोडं गेल्यापेक्षा आपलं सुधारलेलं बरं. ते मला म्हटले, महाराज मुक्ताईनगरचे हो, इतक्या लांबून आले कीर्तनाला हो, काही द्यावं वाटतंय मला तुम्हाला. काय देता साहेब? कोण बोलतंय? तुम्ही बोर झाले का हो? मी घरी जाऊ का हो? मग बोला असं एकदम निस्तेज येला, अशी एकदम निस्तेज चेहऱ्याने बसू नका, प्रसन्न बसा. तुम्हाला कंटाळा आला की हात दाखवा, लगेच थांबवा आपण 1 मिनिटात. काही काळजी करू नका. संख्येने आधी आलो मी तेव्हा मला असं वाटलं उपस्थिती कमी आहे, पण सगळं भरगच्च भरलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी सुद्धा मोठ्या संख्येने कीर्तनाला आहे. तुमच्या चरणी प्रणाम बाबा. आता 1500 चालू झाले तेव्हापासून जरा वळाच कमी झाला तुमचा इकडं, पण मोठ्या संख्येने सगळे. काही द्यावं वाटतंय. काय देता साहेब? गाडी देऊ का? म्हटलं आहे. घर वगैरे? म्हटलं आहे साहेब. एखादा मठ आहे? म्हटलं मुक्ताबाईचा वाडा आहे. सगळं आहे. काय देऊ नका. आहे हो, काहीतरी दिलं पाहिजे. कपडे देऊ का तुम्हाला? हा म्हटलं साहेब आहेत ते, पण एक काम करतो महाराज, मी आमच्या सौभाग्यवतींना सांगतो की तुमच्या सौला एक साडी द्या चांगली. म्हटलं साहेब कृपा करून सांगू नका. बायका बाहेरच्या साड्या नेसत नाही. शेवटी भेटलेली साडी भेटलेलीच असते. कोण कीर्तनातल्या महिला भेटलेली साडी नेसून आले? कोणी नेसत नाही ते कपडे. पहिल्यांदा या महाराष्ट्रातून 2 गोष्टी कायम हद्दपार कराव्या लागतात. एक, ती सत्कारातली शॉल आणि लग्नातली साडी. काहीच कामात येत नाही.
फक्त घरात कपाटाचं धन आहे ते. कीर्तनाला बसलेल्या लोकांचे अनेकांचे सत्कार झाले, कपाटाचे कपाट भरले तुमच्या घरी शॉलीचे. काय कामात येतात? माझी प्रार्थना आहे तुम्हाला, अरे कोणाला शॉली दिल्यापेक्षा ज्या जिल्ह्यात जन्माला आले त्या ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी नाही तर तुकोबारांचा गाथा भेट द्या. एखाद्या गोरगरिबाच्या वाचनात तुकोबारांची अभंग येते. काय तुमच्या मुलीच्या लग्नात दारुड्या लोकांच्या पंक्तीला बसवता, दारुड्या लोकांना वाढा घ्या पाहुणं दाजी म्हणून कौतुक करून खाऊ घालता. बंद करा या पंक्ती. विराट कोहलीचं लग्न 2 श्लोकांमध्ये झालं, सेकंदाला कमाई आहे त्याची. महेंद्रसिंग धोनीचं लग्न 2 श्लोकांच्या आत झालं, सेकंदाला कमाई आहे त्याची. इतके करोडपती आहेत, इतके अब्जोधीश आहेत, सेकंदाला मिनिटाला डेला आपली कमाई महिन्याला वर्षाला, त्यांची सेकंदाला प्रति सेकंद आउटपुट आहे. तरी 200. आपण करोडो रुपये होतायला लागलो केवळ धिंगामस्तीमध्ये. अरे या दारुड्या लोकांना जीव घालण्याकरता विवाह करतो आपण. खबरदार, तुमचा जवळचा सोयरा जरी असला तरी व्यसनी लोकांना पवित्र अशा शुभ विवाह प्रसंगी तुमच्या कन्येच्या दाना प्रसंगी या नालायक लोकांची वरचढ करू नका, करू नका. तिच्या संसाराला सुखात सुरुवात व्हावी असं वाटत असेल तर ज्ञानोबारांचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ, तुकोबारांचा गाथा द्या. यष्टीत आलेला माणूस तुमच्या पोरीचं लग्न लावून गेला आणि 4 अभंग वाचले तरी खरं कन्यादानाचं फळ तुमच्या पदरात घातल्याशिवाय तुकोबा राहणार नाही. इतका विश्वास आहे मला या संप्रदायाच्या ग्रंथावर. म्हणून वजा करा ते शॉली. मी एकदा आळंदीला रेल्वेनं येत होतो मुंबईवरून, पंकज महाराज सत्कारात शॉल दिलेली. कार्तिक वारीला मरणाची थंडी असते. ती शॉल मी अशी अंगावर घेतली, पण ती पूर्ण अंगावर घेतली, तोंडावर घेतली तर पाय उघडे राहायचे आणि पायावर ठेवली तर तोंड उघडं राहायचं. काय करावं म्हटलं गड्या, खूप झाली म्हटलं आता या आपल्याला थंडी वाजून राहिली. मी पाय जमा करून झोपलो तरी जागतिक प्रश्न होता, शालीत हवा येऊन कुठून राहिली व काय ते येतात ते शाली. साडी नाही शॉल नाही, बंद करा. लग्नातली साडी तर कामालाच येत नाही. मी मला माझ्या घरचा प्रसंग, मी माझ्या घरची साडी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोहोचवली. माझी सासरवाडी मध्य प्रदेश आहे. एकदम डोक्यात विचार आणू नका इतक्या लांब कसा गेला असेल. आम्हाला जवळ येते, तुम्हाला लांब असलं तरी, बाकी काही नाही तसं. माझं लग्न लागलं, माझ्या सासूने माझ्या बहिणीला साडी नेसून दिली. म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे, नवरदेवाबरोबर आलेल्या मुली नवरदेवाच्या बहिणी, चुलत बहिणी यांना साडी नेसून देतात, एक चांगलं भांडं देतात. आमच्या बहिणीला आमच्या सासूने साडी नेसून दिली. ती साडी नेसून माझी बहीण घरी आली. आम्ही सगळेच आलो. नवरदेवाला ओवाळायला आई, आत्या, मावशी, काकी सगळेच आले होते. मी उभा, माझं कूलर उभं, माझ्या उजव्या हाताला माझी बहीण उभी होती. आमच्या आईनं मला पाहिलं नाही, तिलाही पाहिलं नाही, आमच्या बहिणीकडे पाहिलं. आमच्या आई म्हणे, सुषमा ही साडी, अगं म्हणे ते दादाच्या सासूने दिली. अगं म्हणे चव नाही त्या साडीला, देणारीला लाज नाही, नेसणारीला लाज नाही, सोड साडी. आमच्या बहिणीने ती साडी सोडली आणि आईकडे दिली. आमच्या आईनं त्या साडीची घडी घातली, कपाटात ठेवली. मला मुलगा झाला. मला सांगू द्या ना पुढं. म्हणजे लग्न झालं लगेच मुलगा झाला नाही, लग्न झालं 3 वर्ष झाले मग मला मुलगा झाला. असा प्रवास होता आमचा. माझी इच्छा होती मी बोधेबाबांकडे काही काळ राहिलो, बाबा घरी आले पाहिजे. बाबांची तब्येत काही बरी नव्हती. मग आरो महाराजांचा नामजप ठेवला होता मी गुरुची. सगळी मंडळी आली, मोठं बारसं केलं, हरणे बाबांचं कीर्तन ठेवलं. 5-7 हजार लोकांचा चांगला कार्यक्रम आखला. सगळे नातेवाईक आले, सगळे महाराष्ट्रातले सगळे आप्त झाले. माझी सासू आली होती त्या सोहळ्याला. इतक्या गर्दीत सुद्धा माझ्या आईनं 3 वर्ष कपाटात ठेवलेली साडी त्या दिवशी बाहेर काढली आणि ती साडी माझ्या सासूला नेसून दिली. मी म्हणू लेका, काय आपल्या आईचं डोकं सोपी काय. आपल्या आईनं या क्षणाची 3 वर्ष वाट पाहिली. पण माझी सासू विद्वान बाई. मी माझ्या बायकोच्या बुद्धीहून अंदाज थोडा येतो ना माणसाला काही वर्षात. हे वर्जन किती पुढचं असू शकतं बुवा. गेल्या मे महिन्यात माझ्या घराची वास्तुशांती झाली.
तुम्ही लय लवकर हसताय गड्या. आमच्या सासूचा तुमचा काही कॉन्टॅक्ट तर नाही ना बापा, नाही तर द्या गरीबाच्या घरी आग लावून. येताना माझी सासू साडी घेऊनच आली. ती साडी माझ्या सासूने माझ्या आईला नेसून दिली. आता ती साडी माझ्या घरात आहे. आता मी वाट पाहतोय पुढचा कार्यक्रम कोणता येतो बा आपल्या घरी त्याची, कारण कार्यक्रमाशिवाय ते काही हालत नाही. अहो गाडी नाही, घोडी नाही, बंगला नाही, साडी नाही, मग तुम्हाला देऊ काय असं कोण विचारत आहे? मुख्यमंत्री. म्हटलं साहेब मी मागेल ते द्याल का? अहो मागा महाराज. म्हटलं मला असं वाटतं तुम्ही राजीनामा द्या आणि तुमच्या जागेवर फक्त एकदा या पठ्ठ्याचं नाव घाला. हो माझी लई दिवसाची इच्छा आहे. जशी अजितदादांची इच्छा आहे मुख्यमंत्री व्हायची, तशी माझी इच्छा आहे मुख्यमंत्री व्हायची. इच्छा व्यक्त करायला का दादांनी बोलून दाखवली, आणि बोलूनच दाखवली. स्वप्न माणसाचे मोठे असले पाहिजे, आणि व्यक्त होताना माणसाने मुक्त कंठानं व्यक्त व्हावं. मला त्या माणसाचं मोकळं बोलणं आवडतं, मनापासून सांगतो तुम्हाला. राजकारणात माणूस फ्लुएंट असला पाहिजे. कोण काय म्हणतं, कोण काय विचार करतं, फार ओझं वागवत बसू नका. आधीच बीपीचं शुगरचं ओझं आपल्याला जगू दे ना, काय जगाचं ओझं वागवता. मोकळे राहा, स्वच्छंदी राहा, आनंदी राहा, समाधानी राहा. अपने मस्ती में जीना ही अच्छा है. संसार के लिए तो हम रोज नाचते, नाचना है ना. भगवान के लिए नाचो, संसार में कभी नाचना नहीं पड़ेगा. क्या बात है. नाचा मुक्त कंठाने. म्हटलं साहेब माझी इच्छा आहे एकदा मुख्यमंत्री व्हायची, तुम्ही मला मुख्यमंत्री करा. हे जे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं हे तुकोबारांनी दिलेलं उदाहरण आहे. काही सोडलं नाही तुकोबारांनी. देतील का हो फडणवीस साहेब मला मुख्यमंत्री पद? नाही देतील. शिंदे साहेबांना द्यायचे नाही तर विशाल खोलेचा काय अंदाज आहे राव. कारण व्यवहार असं सांगतो, आपण मिळवलेलं पद दुसऱ्याला देता येत नाही व्यवहारात. पण या मूर्तीकडे बघा. हा सावळा अकारण कारण करुणावरून आलंय जगदाधार. रुक्मिणी प्राण संजीवन असलेला भगवान परमात्मा आहे. माणसाला माणसाचं पद देता येत नाही हो, पण देवाकडे जा आणि पदर पसरा. पिंपरी चिंचवड भागातून आलो देवा, घालतो का आमच्या काही पदरात? घालतो का काही पदरात? असं म्हणता बरोबर स्वतःच पद स्वतःच. बाप रखुमा देवी वरु विठ्ठले, भक्ता दिदले वरदान. कोणतं वरदान? तुकोबारे म्हणतात मोठ्याचं काम आहे मोठं देणं. तुका म्हणे बळी देता ते निदान. तुका म्हणे बळी देता ते निदान. साठी कोण राज्य देत, साठी कोण राज्य देत. तुका म्हणे रामे सुख दिले फुले. दया गर्भवासा एन जाणे कुंटले. दया गर्भवासा एन जाणे कुंटले. हे राम वेळोवेळा आम्ही जाऊ गणिता कांडिता जीविता गे बाई. हे राम वेळोवेळा विठोपार कुमारी, विठोपार कुमारी, विठोपार कुमारी. बोला माय बाप बोला. कुमारी, विठोपार कुमारी, ताली वाजवा बोला सगळ्यांनी म्हणा. विठोपार कुमारी, विठोपार कुमारी, विठोपार कुमार, विठोपार कुमार.
घुमाई पार घुमाई पार घुमाई पार पार घुमाई 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 पार पार घुमाई पार पार घुमाई जय भगवान जय पार घुमाई पार घुमाई पार घुमाई पार घुमानी कबरार माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरुसारा सद्गुरु भस्रेकर माऊली पार घुमाई पार घुमाई पार घुमाई अनुसरे तो अमर झाला. अनुसरण स्वीकारलं की मोठं पद मागायची गरज पडत नाही. भगवान परमात्मा ती पदरात घालतो. अमर झाला अंतरला संसारा. का हो या संसाराचं अंतर आत्ता वाढलं ठीक आहे, पण पुन्हा जन्म, अरे बाबा इतकं मोठं सुख मिळाल्यावर पुन्हा गर्भवासाला जाण्याचं दुःख राहत नाही. अभंगाचं दुसरं चरण. न देखा न देखा देखते गर्भवास. कधी दास विष्णूचे गर्भवासाच्या दुःखाला सुद्धा ते दुःख मानत नाही. ते काय सोपं दुःख आहे काय? गर्भवासी यातना थोर यातना आहे. काय सांगू गर्भेची यातना. मज भोगिता नारायणा मांस मोलमूत्र जाना. तुझ क्षणोक्षणा ध्यातसेना तरी मातेच्या उदर कोरी पचोनी विष्टेच्या दातरी. आईच्या उदरात काही एसी लावलेली का? कूलर आहे का? काय तिथं? पचोनी विष्टेच्या दातरी उकडोनी नवमासवरी. 5 मिनिट कूलर बंद झालं तर न करमणाऱ्या जीवाला 9 महिने उकडत राहावं लागतं. उकडोनी नवमासवरी जन्मोजन्मोनी मरती. आजूबाजूला काय आहे? विष्टाले पच उकडे नाकी तोंडी कुर्मी किडे. गर्भवासीचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. ते फार घोरस कठीण दुःख आहे. पण तुकोबारे म्हटले मोठ्या सुखामध्ये छोटं दुःख वजा होतं. चोरानं घरात चोरी केली 1 लाख रुपयाची. अरे बापरे 1 लाख. हो, पण आधीच्या घरातून चोरून आणलेले 2 लाखाचं गाठोडं एका बाजूला कोपऱ्यात पडून राहिलं. काय 1 लाखाच्या चोरीला पाहता 2 लाखाचं गाठोडं पडलं. बायको म्हणे कंप्लेंट करू नका. गेले 1 लाख आणि भेटले 2 लाख. मोठं सुख प्राप्त झालं की छोटं दुःख काय होत असतं? वजा होत असतं. तसं प्राप्त झालेलं अमरपद आहे अनुसरणाच्या आधारावर. आणि काय या दुःखाकडे पाहायचं? न देखती तुकोबरे म्हटले ते पाहत नाही. न देखती गर्भवास
कधी दास विष्णूचे का पाहत नाही. विसंबेना माता बाळा, एखादी आई लेकराला जशी विसरत नाही तसा परमात्मा विसरत नाही. आईचं उदाहरण लेकरा संबंधानं तुकोबाऱ्यांनी दिलेलं आहे. कीर्तन संपलंय माझं. आईला कधी बाळाला विसरावं वाटतो? कधीच नाही. बाळ जन्माला आलं की ती सगळ्यांना विसरू शकते, बाळाला नाही. ती सासरा सासू नवरा आई वडील सगळे हळूहळू हळूहळू वजा करते मुला करता. अहो इकडं आई त्या वराट्यावर पाट्यावर चटणी वाटते, हात तिखट चटणीनं भरलेले, चटणी वाटून झाली आणि तिकडं पोराची झाली काय शी. तो म्हणतो आई झाली माझी. ती म्हणते झाली बर, अगं दे लवकर मला स्वच्छ कर, झाली माझी. ती नवऱ्याला आवाज देते, मालक इकडे या, हे पाणी घाला त्याच्या कमरेवर आणि त्याला जरा स्वच्छ करा. तो म्हणे मी मृदंग अलंकार आहे. मी कोण आहे? आवाज कमी झालायचा. हॅलो, मी मृदंग अलंकार आहे. ती म्हणे तुम्ही मृदंग अलंकार असा, हप असा, नगरसेवक असा, तुम्ही एका पोराचे बाप एवढं ध्यानात ठेवा. तुमचं पद करावं जा. अगोदर माझ्या पोराच्या कमरेवर पाणी घाला. जिला नवऱ्याचं पद, नवऱ्याचा सन्मान, नवऱ्याची प्रतिष्ठा सुद्धा लेकरापुढं फिकी आहे, तिलाच माय म्हणतात. आणि अशी आई आमची कोण झाली? विसंबेना माता बाळा. जशी आई लेकराला विसरू शकत नाही तसं शरणागतीनं परमार्थ करणाऱ्याला, आई वडिलांच्या चरणी कृतज्ञ असणाऱ्याला तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे तया. इथं विलास बापूंना त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद मिळवण्याचे हे दिवस आहे. ज्या वडिलांनी आपल्याला जन्म दिला, हाडं दिले, मांस दिलं, रुधिर दिलं, त्यांची कृपा संपादन करण्याकरता आमदार साहेबांनी, ते या नगरीचे माजी आमदार आहेत, मी विद्यमान आमदार बोलून गेलो, या नगरीचे प्रथम आमदार, मला असं वाटतं प्रथम ना, विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार, त्यांनाच ओलांडे परिवाराला ती संधी मिळाली. आणि हे जे सगळं दान मिळतं हे कोणाकडून? आईवडिलांच्या सेवेतून एक उदात्त दान मिळत असतं. निश्चित या घरातल्या सुनाई मी बोलून आलो की त्यात धन्यवादास पात्र आहेत. सुना घरात चांगल्या आल्या की घर टिकून राहतं. तुमचा मुलगा तुमची सेवा करत असेल यात नवल नाही, पण तुमची मुलगी सून तुमची सेवा करत असेल तर तुम्ही देवाचे आभारच मानले पाहिजे. तुमचा मुलगा तुमची सेवा करेल यात काय नवल आहे? ते रक्तच तुमचं आहे. पण परकेची पोरगी 2 दिवस झाले तुमच्या घरात आली, मायबाप म्हणून तुमची सेवा करते. खरोखर परमेश्वरानं सुशील कुटुंबातली वारकरी संप्रदायाच्या पदराखाली जीवन जगणारी सून मुलगी तुमच्या घरात नांदायला पाठवली. आताच्या काळात अनेक घरांची वाताहत होताना आपण पाहतोय, अनेक कुटुंब उद्ध्वस्त होताना आपण पाहतोय. त्यामुळं जुन्या लोकांची गेल्यानंतर सुद्धा स्वर्गीय विठोबा बाबांची आणि इंदुमाईंची इतकी आठवण ठेवणारं कुटुंब हे का आठवण ठेवतंय? त्याचं कारण तैसा लळा पाळावा. लळा लावल्यावरच आठवण राहते, लळाच नाही आठवण काय राहील? मुक्ताबाईला विसरताच येत नाही महाराष्ट्रातून. का? कारण लढीवाळ ताने, मुक्ताबाई या लढीवाळ देवता आहे. एका जनार्दनी कृपा असू देणे मजवरी. मुक्ताबाईची कृपा मिळवायची असेल तर आवर्जून लढीवाळ असलेल्या देवतेकडे जा. पांडुरंगाला ज्या वेळेला भूक लागते त्यावेळेला पंढरीचा राणा माझ्या चितकाला मुक्ताबाईकडे जातो. पांडुरंग पिसा याची लागी झाला, मुक्ताईने पाजिला प्रेम पाना, मुक्ताईने पाजिला. पांडुरंग पिसा याची लागी झाला, मुक्ताईने पाजिला प्रेम पाना, मुक्ताईने पाजिला. कोणाकडंच पाना प्यायला जाऊ नका, पण विठाई नावाच्या आईकडं, मुक्ताबाईकडं मात्र, माझ्या ज्ञानाईकडं, माझ्या तुकाईकडचा पाना प्यायला विसरू नका. जर अंतःकरणातून तो पाना पिला तर तुकोबारे बोलतात, त्रिभुवनी ज्याची सत्ता तो कया रक्षिता तो झाला. या त्रैलोक्यावर ज्याची सत्ता आहे तो तुमच्या रक्षणाकरता आल्याशिवाय राहणार नाही. त्रैलोक्यावर ज्याचं अधिराज्य आहे तो कोण आहे? तो परमात्मा आहे. तो कया रक्षिता तो झाला. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. 9च्या पुढं घड्याळ गेलं.
म्हणून मी 2 चरण अगदी तुम्हाला सरळ सांगितली आणि 2 चरणाचा विस्तारानं भाव सांगितला. संकल्पित वेळी ती सेवा भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणी, चितकला आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणी सुपूर्द करतो. माझ्या वाणीला विराम देतो. सगळ्या बसलेल्या मंडळींना प्रार्थना आहे, आपण एकादशीचं व्रत करा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, वर्षाला पंढरीची वारी करा. आपलं जीवन समृद्ध व्हावं असं वाटत असेल तर वारकरी संप्रदायाच्या छताखाली जीवन जगा, निश्चित तुमचं कल्याण होईल. काही लोकांना हे वाक्य पटत नाही, काही लोकांना हे सांगणं चुकीचं वाटतं, अडचण नाही. काही लोकांना राग येतो हे वाक्य सांगून. तुम्हाला राग आला तरी त्याचा मला अजिबात राग येत नाही. तुम्हाला राग येऊन तुम्ही काय करणार आहे? तुम्ही फक्त विलास काकांना सांगाल पुढच्या वर्षी तारीख घेऊ नका, याच्या पलीकडे तुम्ही आमचं काहीच करू शकत नाही. माझी जिरली फिरून फिरून. मी 3 वरून 2 वर आलो, 2 वरून 1 वर आलो. आता एकच कीर्तन करतोय. मला बसलं तर दुसरं 5-50-100 किलोमीटर मध्ये तेही बसलं तर माझ्या पद्धतीने आटापिटा करायचं नाही. कशासाठी? जे होतं नव्हतं ते सगळं वयाच्या 33 पर्यंत 34,000 कीर्तन केले आपण. आणखी करायचं काय? इच्छा होती माझ्या आईची की राज्याच्या बाहेर माझं लेकरू गेलं पाहिजे. मुक्ताबाईंनी मला विदेशात कीर्तन करायला पाठवलं. दुबईत मुस्लिम राष्ट्रात पहिलं कीर्तन करण्याचं भाग्य माझ्यासारख्या पोराला. हो, काल मला केंद्रीय मंत्री रक्षाताई आमच्या, त्यांचा फोन झाला. एक वाराणसीला देवेंद्रजी, आपल्या माफ करा, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक धर्मसंमेलन ठेवलंय. खूप चांगला उत्सव त्यांनी आयोजित केलेला आहे आणि महाराष्ट्रातून 5 लोकांची वारकरी संप्रदायातून निवड करण्यात आली. त्यात मला त्यांनी काल सांगितलं, आम्ही मुक्ताबाईकडून तुम्हाला पाठवतोय. अजून परमेश्वर आपल्याला कुठं पाठवेल? वारकरी संप्रदायाचा पदर धरा. अरे ज्या वेळेला जगाच्या काय नाद करता हो, या लोकांच्या काय पाया पडता? हे सब चोतो की बाजार में पत्रों का व्यापार करने वाली दुनिया आहे. हा फसवणुकीचा जगात बाजार चाललाय. ज्ञानोबा तुम्हाला कधी फसवू शकत नाही, तुकोबा तुम्हाला कधी फसवू शकत नाही. ज्ञानोबांना आपलं म्हणा, माऊलींनी तळ हातावर घेतल्यावर जगातली कोणती शक्ती तुम्हाला परास्त करू शकत नाही, एवढं ध्यानात ठेवा. म्हणून आईच्याच कोंबडीचे पिलं तिच्या पंखाखाली सुरक्षित असतात. पंखाच्या बाहेर निघाले मोठे झाले की बोक्याची कुत्र्याची नजर त्याच्यावर पडल्याशिवाय राहत नाही. सुरक्षित राहावं असं वाटत असेल तर देवाच्या छत्रछायेखाली सुरक्षित राहा. एवढी सदिच्छा, शुभकामना तुम्हा सगळ्यांच्या चरणी व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. एकदा मोठ्या प्रेमानं मुक्ताबाईचं भजन करूया. सगळ्यांनी म्हणा, मुक्ताबाई मुक्ताबाई, काय मुक्ताबाई मुक्ताबाई राबाई मुक्ताबाई मुक्ताबाई. वाजवा, बोला बोला बोला. आदिशक्ती मुक्ताबाई मुक्ताबाई, जगन्माता मुक्ताबाई जगन्माता मुक्ताबाई, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, सकला मुक्ताबाई, जगत्र जननी मुक्ताबाई मुक्ताबाई, ओ माऊली माझी मुक्ताबाई माझी मुक्ताबाई 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 मुक्ताबाई, माता वजावा मुक्ताबाई मुक्तादी शक्ती मुक्ताबाई आदि शक्ती मुक्ताबाई. कीर्तन झालं, आवाज कीर्तन झाल्यावरही काही लोकांना कीर्तन झाल्यासारखं अजूनही वाटत नाही का? पिंगळाच म्हटला नाही भाऊ महाराजांनी. त्या पिंगळ्याने आमचा फार मुंगळा करून ठेवला सध्या. पण लोकांना, तुम्हाला सगळ्यांना ते आवडतं, हरकत नाही, सगळ्यांची इच्छा आहे. पण त्याचा भाव आहे का? अगोदर परमार्थ करा. ज्ञानोबा तुकोबारांना माझं म्हणा, नाहीतर एक दिवस काळ येईल दोरखंडानं बांधल आणि यमपुरीला घेऊन जाईल. तिथं पद, प्रतिष्ठा, सन्मान, जात, धर्म, पंथ, तुमची श्रीमंती, या सगळ्या चपला बाहेर काढाव्या लागतात.
ह भ प असला तरी प पु गु असला तरी 1008 असला तरी तिथं काय तुम्ही चांगलं काम केलं पिंपरी चिंचवडमध्ये ते दाखवावं लागतं, काय उपासना केली ते दाखवावी लागते. नाही तर जा नाथ महाराज म्हटले आमच्या काय बापाचं जाणार आहे असा त्याचा अर्थ आहे. थोडा आवाज देऊन ऐकू द्या. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही ताली वाजवा सब एक साथ एक वा वा विठ्ठल महाराज. आवाज कमी करू नका, आवाज कमी करू नका. विठ्ठल महाराज, विशाल महाराज. सरच जेवटी बा हाळ बांधून येईल, सरच जेवटी बा हाळ बांधून येईल, सरच जेवटी बा हाळ बांधून येईल, सरच जेवटी बा हाळ बांधून येईल. एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल, आमच्या काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल. पिंगळा 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 महादारी बोली बोलत होते का, पिंगळा महादारी, पिंगळा महादारी बोली बोलत होते का, पिंगळा महादारी, पिंगळा महादारी बोल बोलत होते का, पिंगळा महादारी, पिंगळा महादारी बोल बोलत होते का, पिंगळा महादारी. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. ठिकाण बोला आम्ही वर्तमान खोटे, ठिकाण बोला आम्ही वर्तमान खोटे, ठिकाण बोला आम्ही वर्तमान खोटे, ठिकाण बोला आम्ही वर्तमान खोटे. नागबाई पिंगागे आवाज, नागबाई पिंगागे, पिंगागबाई पिंगागे, पिंगागबाई पिंगा. अवगा 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 तांदळ दिगागे, 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 अवगा तांदळ दिगागे. नको 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 घालू पिंगागे, नको नको घालू पिंगागे, नको नको घालू पिंगागे, नको नको घालू पिंगागे. येतो जाना तुम्ही येतो जाना पिपरीवालाच्या गाई हो, येतो जाना तुम्ही येतो जाना पिपरीवालाच्या गाई हो, येतो जाना तुम्ही येतो जाना पिपरीवालाच्या गाई हो, येतो जाना तुम्ही येतो जाना पिपरीवालाच्या गाई हो. करुणी उचित करुणी उचित प्रेम घाली हृदयात हो हो. दान मागायाचं आलो दान मागायाचं, दान मागायाचं दान मागायाचं, दान मागायाचं आलो दान मागायाचं. आम वाग्या आम वाग्या आम वाग्या ओम वाग्या हे मनगरावारी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या हे माझ्या मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी, माझ्या मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी, मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी, मल्हारी दिवारी मल्हारी
धन्यवाद पुणेकर. खूप चांगला आनंद घेतला तुम्ही. परिवारातून त्यांची नातवंड पंतू सगळ्यांनी आनंद घेतला. वा. रोज हसा. मी बोलत सांगितलं तुम्हाला आधी, रोज नाचा. लोकांतात नाचता आलं नाही महिला मंडळी, आपला दरवाजा बंद करून नाचायचं. खरंच सांगतोय तुम्हाला, एवढं मोकळं सांगणारा माणूस भेटणार नाही. गाये नाचे उडे, तीच आपली हर्बल लाईफ आहे खरी. आपुलिया छंदे, नाचा. शरीराला रोज घाम आला पाहिजे, नाचून थकलो पाहिजे. वारकरी बघा काय नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेडिया, विठ्ठल रखुमाई पाहू रे. चला नाचत जाऊ, चला गात जाऊ. हसत नाही हो काही काही माणसं, करोडपती माणसं आहे पण हसत नाही. हसू नाही त्यांच्या चेहऱ्यावर. त्यांचं हसणं म्हणजे हस हे काय 300 वर्ष आहे का तुला? अरे हसून घे बाबा, नाचून घे, गाऊन घे. रोज ऐका, वाचा, पहा, न्याहाळा. संत वाङ्मयाला धरून जीवन जगा. निश्चित आपल्यावर कृपा होईल. मोठ्या प्रेमानं म्हणा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली एका मिनिटात म्हणा भैरवी. त्रिभुवनी जाची सत्ता, त्रिभुवनी जाची सत्ता, त्रिभुवनी जाची सत्ता, त्रिभुवनी जाची सत्ता. तुकया रक्षिता तुझ झाला, तुकया रक्षिता तुझ झाला, तुझ झाला. न देखती गर्भवास, न देखती गर्भवास. कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे विष्णूचे कधी दास विष्णूचे न देखती गर्भवास, न देखती गर्भवास. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लेले कोणी वेडी वा गुडी उतर कराच महाभरात महाराज तुम्ही नाही विचारिला कराच महाभरात महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा